श्री गणेशाय नमः। ओम नमो जैमिन्युपवर्षशबरस्वामिकुमारलादिभ्यः मीमांसाशास्त्रसम्प्रदायकर्तृभ्यः वंशऋषिभ्यो नमो महद्भ्यो गुरुभ्यः। नमामि तुलजां स्वीयकुलजाद्यधिदेवतां सर्वाभीष्टफलप्राप्त्यै ब्रह्मादिभिरभिष्टुतां। वृन्दाविपिनविहारी गिरिवरधारी स्वकीयसुखकारी मच्चित्तरङ्गचारी भूयान् नृत्यप्रियः कृष्णः। विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्यचक्षुषे श्रेयः प्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्धधारिणे। आज संत समागम या फेसबुक पेजवर मीमांसा दर्शनाविषयी सांगण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे। मीमांसा शास्त्राचा मुख्य प्रतिपाद्य विषय हा धर्म प्रतिपादन असल्यामुळे आपल्याला सर्वात पहिल्यांदा धर्म या शब्दाचा अर्थ जाणून घेतला पाहिजे। त्यानंतर मीमांसा शास्त्राचं स्वरूप जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर मीमांसा शास्त्राने धर्माचं प्रतिपादन करण्यासाठी ज्या वाक्यांचा आधार घेतलेला आहे ती वाक्य ही प्रमाण आहेत। प्रमाण असल्यामुळे त्या प्रमाणांचं प्रामाण्य कशा पद्धतीचं आहे आणि त्यांची एकूण संख्या किती आहे, त्यांची मर्यादा किती आहे, हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे। आता क्रमाने आपण त्याविषयी आज जाणून घेऊ। जसं आता ह्या मीमांसा शास्त्राचा जर एक क्रम बघायचा ठरवला आपण तर सर्वात पहिल्यांदा श्री जैमिनी महर्षींनी सूत्रांची रचना केली। त्यावर उपवर्षाचार्यांची सूत्रवृत्ती म्हणून उपलब्ध आहे। त्यानंतर शबरस्वामींचे भाष्य सूत्रांवरचे उपलब्ध आहे। कुमारिल भट्टांचं तंत्रवार्तिक, श्लोकवार्तिक आणि अनुष्टुप टीका हे 3 ग्रंथ उपलब्ध आहेत। त्यानंतर भाष्यावर प्राभाकर मिश्रांची बृहती नामक टीका सुद्धा उपलब्ध आहे। तसेच पार्थसारथी मिश्रांची शास्त्रदीपिका ही सुद्धा साक्षात सूत्रांचं व्याख्यान करणारी एक टीका उपलब्ध आहे। तसेच खंडदेवाचार्यांची सुद्धा भाट्ट दीपिका ही सुद्धा उपलब्ध आहे। त्यानंतर अनेक निबंधकार, भाट्टालंकार असेल, भाट्ट चिंतामणी असेल, भाट्ट कल्पद्रुमा असेल, अनेक ग्रंथ या ठिकाणी झालेले आहेत। ही साधारण ग्रंथ संपदा आहे। जवळपास 2-2.5 हजार वर्षांपासून मीमांसा शास्त्राचे अनेक ग्रंथ होत आहेत। आता यापैकी मीमांसा शास्त्राचं जे सर्वात पहिलं सूत्र आहे ते म्हणजे अथातो धर्म जिज्ञासा। कुमारिल भट्ट म्हणतात, अथातो धर्म जिज्ञासा सूत्रमाद्यमिदं कृतं धर्माख्यं विषयं वक्तुं मीमांसायाः प्रयोजनं। मीमांसा शास्त्राचं प्रयोजन सांगण्यासाठी सर्वात पहिलं सूत्र जे रचलेलं आहे ते म्हणजे अथातो धर्म जिज्ञासा। आता या सूत्रामध्ये अथ, अतः, धर्म जिज्ञासा हे 3 पद आहेत। अथ म्हणजे नंतर, तर अथ या शब्दाचा जो अर्थ सांगितलेला आहे या अथ शब्दावरूनच त्यांना हे सांगायचं आहे की मीमांसा शास्त्र सुद्धा हे वेदमूलक आहे। हे कसं, तर याच्यासाठी हा विषय आपल्याला पुढे पण घ्यायचा आहे। म्हणजे वेदमूलकत्व असतं म्हणजे नेमकं काय असतं त्या ठिकाणी, तर हा विषय आपल्याला पुढे आपण थोडा सविस्तर पद्धतीने घेणार आहोत। त्यामुळे हा विषय मी नंतरच सांगतो। आता या ठिकाणी सांगायचा विषय असा, धर्म जिज्ञासा, या ठिकाणी धर्म हा शब्द आलेला आहे
आणि या मीमांसा शास्त्राचा मुख्य प्रतिपाद्य विषय हा धर्मच असल्यामुळे त्या धर्माचं मीमांसकांना किंवा जैमिनी ऋषींना अभिप्रेत असं काय स्वरूप आहे हे आपण लगेच जैमिनी सूत्रकारांनी पुढच्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. सांगितलेला आहे तो असा, चोदना लक्षणोर्थो धर्म. या सूत्रामध्ये सुद्धा चोदना लक्षण अर्थ धर्म, धर्माची व्याख्या करत असताना जो चोदना या शब्दाचा अर्थ वेद, लक्षण या शब्दाचा अर्थ ज्ञान करून देणारा, म्हणजे वेद हेच ज्ञान करून देणारे ज्याचे असा जो अर्थ म्हणजे इष्ट साधन, मनुष्याच्या हिताची सिद्धी ही ज्याच्यामुळे होते, मनुष्याची इष्ट सिद्धी ज्याच्यामुळे होते, आणि जो हा फक्त आणि फक्त वेदांवरूनच जाणल्या जातो, वेदांनीच जाणल्या जातो, तोच धर्म आहे. याच सूत्रामध्ये म्हणजे आता काही जण म्हणतील मग फक्त धर्मच सांगायचा का, अधर्म सांगितलेला नाहीये का? तर कुमारील भट्ट याच ठिकाणी असं करतात की धर्म ह्या शब्दाने अधर्माची सुद्धा या ठिकाणी अधर्माचा सुद्धा बोध होतो, आणि अर्थ या शब्दाने अनर्थ याचा बोध होतो. म्हणून चोदना लक्षण हे मात्र पद हे दोन्हीकडे सारखं होतं. त्यामुळे या एकाच सूत्रावरून चोदना लक्षणत्वे सती अर्थत्वम धर्मस्य लक्षणम आणि चोदना लक्षणत्वे सती अनर्थत्वम अधर्मस्य लक्षणम, अशा दोघांचीही धर्म आणि अधर्म या दोघांचीही व्याख्या या सूत्रामध्ये केलेली आहे. आता हे कसं असतं, लक्षण जे असतं हे लक्षण त्याच्यावरचं लक्षण म्हणजे काय, आता हे सांगायचं म्हणलं तर ज्याचं आपण लक्षण करणार आहोत त्याच्यावरचा म्हणजे फक्त त्याच्यावरच राहणारा असा एखादा कुठला तरी सांगणे. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आपलं प्रसिद्ध गायीचं उदाहरण आहे. आता गाय हे कुणाला म्हणायचं, गायीचं लक्षण काय असं जर आपण विचारू तर जर आपण शृंगवत्व किंवा सासना काय एक शफवत्व म्हणजे जिला शिंग असतात तिला गाय असं जर म्हणलं तर काय होईल, शिंग हे अनेकांना असतात, म्हशीला असतात, त्यामुळे हे लक्षण हे गायीचं लक्षण म्हणून होणार नाही. म्हणून मग आपल्याला काय करायला पाहिजे, त्याचा एक असा कुठला तरी पदार्थ शोधला पाहिजे की तो पदार्थ हा फक्त गायीच्याच ठिकाणी असतो. तसं या धर्माचं स्वरूप, धर्माचं लक्षण करत असताना धर्माचा हा असा एक त्यांनी पदार्थ शोधून काढला, तो म्हणजे की जो फक्त वेदानीच जाणल्या जातो आणि जो इष्ट साधना आहे. हे दोन धर्म म्हणजे ह्या दोन, आता केवळ इष्ट साधना हा सुद्धा धर्म होऊ शकत नाही, आणि केवळ वेदानी ज्याचं ज्ञान होतं हे सुद्धा होऊ शकत नाही. आता कसं ते बघूत आपण. आता मी एक साधी गोष्ट, त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो ह्या विषयाचं प्रतिपादन करण्यासाठी. आता धर्माचं स्वरूप काय आहे, स्वरूप म्हणजे धर्मावरचा जो एक असाधारण धर्म आपण आता या ठिकाणी सांगितला, पण धर्माचं स्वरूप म्हणजे नैयायिकांच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर 7 पदार्थांमध्ये धर्माचा अंतर्भाव मीमांसक लोक कुठं करतात. तर मीमांसकांच्या मताप्रमाणे जसं धर्म हा क्रियास्वरूप आहे, धर्म म्हणजे आपण जी क्रिया करतो एकंदरीत, त्याच्यासाठी ते एक आपला प्रसिद्ध मंत्रच त्याचा उदाहरण म्हणून देतात. ते हे सिद्ध करण्यासाठी यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन. देवांनी पूर्वी काय केलं, यज्ञेन यज्ञम अयजंत म्हणजे यज्ञानेच यज्ञाची आता अयजंत म्हणजे या ठिकाणी पूजा असा अर्थ घेतलेला आहे, याची प्रीती सेवन योग या अर्थाने. त्यामुळे पूजा या अर्थाने घेऊन यज्ञाने यज्ञाचीच पूजा केलेली आहे. आणि पुरा म्हणजे पूर्वीच्या काळी तानी धर्माणी प्रथमान्यासन म्हणजे ते जे यज्ञ आहेत तेच पूर्वी धर्म होते. त्यामुळे यज्ञ ही जी क्रिया आहे
आता या ठिकाणी धर्माणी हे नपुंसकलिंग असलेला नपुंसकलिंगी वचन आहे, त्यामुळे यज्ञ हे पुल्लिंगी आहे. तरी सुद्धा नपुंसकलिंग सोडून जे केवळ धर्म हा शब्द आहे, हा धर्म हा शब्द, या शब्दाने यज्ञ या क्रियेचं काय धर्म हे विशेषण क्रियेला वापरलेलं असल्यामुळे प्रत्यक्ष वेदातच, त्यामुळे धर्माचं स्वरूप हे क्रियात्मक आहे. आणि एक उदाहरण सांगतात की जसं आता एखादा स्वयंपाक करतो, तर स्वयंपाक करणाऱ्याला आपण काय म्हणतो की हा पाचक आहे, म्हणजे हा स्वयंपाक करणारा आहे. जे एखादा शिकवतो त्याला आपण म्हणतो शिक्षक आहे. त्यानंतर एखादा अजून हे करतो, एखादा विद्यार्थी आहे म्हणजे शिक्षण घेणारा आहे, त्याला आपण तो जी क्रिया करतो त्या क्रियेवरून त्याला आपण संबोधतो. तसं जो यज्ञ करणारा आहे किंवा दान देणारा आहे त्याला आपण काय म्हणून संबोधतो लोकांमध्ये, तर हा धार्मिक आहे. त्यामुळे जसं स्वयंपाक करणाऱ्याला आपण पाचक असं म्हणतो किंवा आचारी असं म्हणतो, त्याचप्रमाणे यज्ञ वगैरे करणाऱ्या लोकांना आपण धार्मिक असं संबोधन करतो. म्हणून यज्ञ आणि म्हणजेच धर्म म्हणजेच यज्ञ या शब्दाने दान होम वगैरे इत्यादी गोष्टी घ्यायच्या. तर याचं काय झालं, आता धर्म म्हणजे क्रिया, धर्माचं स्वरूप हे क्रिया हे झालं. आता या क्रिया तर किती आहेत एकूण क्रिया? आपण जेवतो, झोपतो किंवा चालतो, फिरतो, उठतो, बसतो, अशा अनेक क्रिया आहेत. लिहितो, वाचतो, अध्ययन करतो, अध्यापन करतो, पैसे मिळवतो, विवाह करतो वगैरे, अशा म्हणजे ज्या हालचाल, एक शारीरिक हालचाल, ही शारीरिक किंवा मानसिक दोन्ही गोष्टी असू शकते. तर या क्रिया असंख्य आहेत. त्यापैकी क्रिया छाटण्याचं काम हे केलेलं आहे हे याच्याने चोदना लक्षण या एका भागाने काय केलं की यापैकी कोणत्या क्रिया या वेदांनी सांगितलेल्या आहेत. जसं जेवावं, उठावं, बसावं, ह्या सगळ्या गोष्टी वेदामध्ये आहेत का? वेदामध्ये या क्रिया कराव्या म्हणून सांगितलेलं नाहीये. तर वेदामध्ये यज्ञ करावा, जप करावा, दान करावा हे सांगितलेलं आहे. याच्यावरून काय झालं, अनेक क्रिया आहेत. अनेक क्रियांपैकी काही क्रियाच फक्त धर्म म्हणून, काही क्रियांवरच धर्मत्व आहे. आता याच्यात वेदांमध्ये जे जे सांगितलेलं आहे ते सगळं धर्म आहे का? वेदांमध्ये सांगितलेल्या ज्या ज्या क्रिया आहेत त्या सर्व धर्म आहेत का? तर त्या सर्व धर्म नाहीये. हे सांगण्यासाठीच त्याच्यामध्ये अर्थ हे पद आलेलं आहे. अर्थ म्हणजे ज्या वेदांनी सांगितलेल्या आहेत आणि ज्या आपल्या हिताच्या आहेत. म्हणजे वेदामध्ये आणि काय सांगितलेलं आहे, नानृतम वदेत, तैत्तरीय शाखेमध्ये नानृतम वदेत हे वाक्य आलेलं दर्शपूर्ण मास प्रकरणामध्ये. तर अमृतवदन हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आता हा धर्म आहे का? वेदाने जरी कळत असला तरी सुद्धा हा धर्म नाहीये, कारण तो इष्ट साधन नाहीये. त्यामुळे ह्या दोघांनी मिळून जो इष्ट साधन आहे आणि जो चोदना लक्षण म्हणजे वेदाने जाणून आपण घेऊ शकतो त्यालाच धर्म असं म्हणतात. तर साधारणतः धर्म हा क्रिया स्वरूप आहे. कोणतीही क्रिया धर्म होऊ शकत नाही. जी क्रिया वेदाने सांगितलेली आहे तीच क्रिया ही धर्म स्वरूप आहे. जी क्रिया ही इष्ट साधना आहे तीच क्रिया ही धर्म स्वरूप आहे. म्हणजे जी केवळ इष्ट साधना आहे ती धर्म स्वरूप होऊ शकत नाही. जसं जेवण वगैरे, जेवण केल्याने आपल्याला तृप्ती होते, त्यामुळे इष्ट साधन आहे जेवण सुद्धा, पण ते वेदाने सांगितलेलं नाहीये. वेदाने सांगितलेलं आहे अनृतवदन, पण ते इष्ट साधन नाहीये. त्यामुळे हे दोनही धर्म ज्याच्यावर राहतात त्यालाच आपण दोनही चोदना लक्षणत्व आणि अर्थत्व हे दोन ज्याच्यावर राहतात त्यालाच आपण धर्म असे म्हणतो. ठीक आहे. आता हा जो धर्म आहे हा धर्म सांगितला की वेदांनी कळतो. मग आता वेद किती प्रकारचे आहेत, वेदाचे विभाग काय, किंवा एकंदरीत फक्त वेदांनीच कळतो का हा धर्म? प्रत्यक्ष वेद जे उपलब्ध आहे जसं की ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे,
सामवेद आहे, त्यानंतर अथर्ववेद आहे. आता याच्यामध्ये असे ह्या वेदांची विभागणी अशी असते, ह्याच्यात संहिता भाग असतो, ब्राह्मण भाग असतो आणि उपनिषद भाग असतो. उपनिषदांनाच आरण्यक असंही म्हणतात. तर आणि हा आरण्यक भाग सुद्धा बऱ्याच ठिकाणी ब्राह्मण भागाच्या अंतर्गतच असतो, काही काही ठिकाणी वेगळा सुद्धा असतो. तर मंत्र ब्राह्मणयोर वेद नाम ध्येयम, वेद कुणाला म्हणावं तर मंत्र ब्राह्मणयोर वेद नाम ध्येयम असं धर्मसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे मंत्र आणि ब्राह्मण ग्रंथ या दोघांना वेद ही संज्ञा पूर्वीपासून चालू आहे. षडंगमित्येके असं काही जणांचं मत आहे. म्हणजे शिक्षा, ज्योतिष, छंद, निघंटू, कल्प वगैरे यांना सुद्धा वेद संज्ञा प्राप्त आहे असं काही जणांचं मत आहे. पण एके असं घेतल्यामुळे हा पूर्व पक्ष आहे, त्यामुळे तो सिद्धांत नसून मंत्र ब्राह्मणयोर वेद नाम ध्येयम हाच सिद्धांत आहे. आता हे झालं वेदाचं. आता याच्यात धर्माबद्दल कोणते कोणते प्रमाण आहेत हे सांगण्यासाठी याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये एक श्लोक आलेला आहे. पुराण न्याय मीमांसा धर्मशास्त्रांग मिश्रिताः वेदा स्थानानि विद्यानां धर्मस्य च चतुर्दश आयुर्वेदो धनुर्वेदो गंधर्वश्चेति ते त्रयः अर्थशास्त्रं चतुर्थं तु विद्या षष्टादशैव तु हे आलेलं आहे. आता पुराण, न्याय म्हणजे न्यायशास्त्र, पुराण म्हणजे आपले 18 पुराण, त्यानंतर उपपुराण, उपोपपुराण वगैरे जे काही पुराण ही संज्ञा ज्यांना आहे ते. त्यानंतर न्याय म्हणजे न्यायशास्त्र म्हणजे अन्वीक्षिकी विद्या. पुराण न्याय मीमांसा ही मीमांसा शास्त्र आहे. धर्मशास्त्र या शब्दाने स्मृती, आगम, निबंध ग्रंथ, त्यानंतर जे तंत्र म्हणजे हे काय शारदा तिलक किंवा इत्यादी तंत्रग्रंथ, डामर तंत्र वगैरे हे तंत्रग्रंथ जे आहेत ते सुद्धा धर्मस्वरूप निर्णयामध्ये सहभाग असतो त्यांचा सुद्धा. हे सगळं धर्मशास्त्र या नावाखाली येतं. त्यानंतर अंगमिश्रिताः वेदाः, अंगमिश्रिताः म्हणजे 6 जे वेदाचे अंग आहेत त्यापैकी शिक्षा, ज्योतिष, छंद, निघंटू, गृह्यसूत्र, श्रौतसूत्र, निरुक्त हे अष्टाध्यायी. आता यापैकी सूत्र म्हणल्याने म्हणजे 6 अंग आहेत. तर सूत्र या शब्दाने, सूत्र किंवा त्याला कल्प सुद्धा म्हणतात, तर याच्याने गृह्यसूत्र आणि श्रौतसूत्र या दोघांचाही समन्वय होतो. असे मिळून म्हणजे शिक्षा, ज्योतिष, छंद, निघंटू, कल्प आणि निरुक्त हे 6 अंग आहेत वेदाचे. या अंगाने सहित असा जो वेद, ते वेदाः म्हणजे 4 वेद आपण पूर्वी सांगितलेले. वेदा स्थानानि विद्यानां धर्मस्य च चतुर्दश, ही जी स्थानं सांगितलेली आहेत ही 14 झाले. तर हीच स्थानं ही विद्येची सुद्धा आहेत आणि हीच स्थानं धर्माची सुद्धा आहेत. म्हणजे ज्ञानग्रहण. आता या ठिकाणी विद्या या शब्दाचा अर्थ ब्रह्मविद्या असा सुद्धा घेतलेला आहे काही ठिकाणी. तर विद्यानां धर्मस्य च चतुर्दश, 4 पुरुषार्थांपैकी धर्म आणि मोक्ष या दोघांचीही स्थानं ही 14 सांगितलेली आहे. त्यानंतर काही जणांच्या मते आयुर्वेदो धनुर्वेदो गंधर्वश्चेति ते त्रयम अर्थशास्त्रं चतुर्थं तु. आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि अर्थशास्त्र एकूण असं जर घेतलं तर 18 होती. आता ही झाली फक्त शब्दस्वरूप प्रमाण ही 18 प्रकारची आहेत, की जे काही ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत किंवा पूर्वीच्या ऋषींनी याचा आपण बघूत क्रमाने प्रत्येकाचं हे कसं असतं ते बलाबल कसं आहे ते बघूत. आता एतद व्यतिरिक्त सुद्धा काही प्रमाण
धर्मासाठी सांगून ठेवलेली आहे. जसं की मनुस्मृतीमध्येच सांगितलेलं आहे, श्रुती स्मृती सदाचार स्वस्य च प्रियमात्मनः. श्रुती स्मृती, आता श्रुती आणि स्मृती हे दोन तर पूर्वी आपण यांची गणना केलेली आहे. त्यापैकी सदाचार हा सर्वात महत्वाचा एक भाग म्हणून सांगितलेला आहे. आणि स्वस्य च प्रियमात्मनः, स्वस्य आत्मनः प्रियम म्हणजे आत्मतुष्टी, याचं नाव असं आहे की आत्मतुष्टी. असे एकूण मिळून पूर्वी सांगितलेले 18, सदाचार हे 19 आणि आत्मतुष्टी हे 20. धर्म जाणून घेण्याचे हे 20 प्रमाण आहे. आता या ठिकाणी असं हे येतं की प्रमाण म्हणजे हे पुढे आपल्याला या सर्वांचं निरूपण ऐकायचं आहे. त्याच्या आधी प्रमाण या शब्दाचा थोडक्यात मी अर्थ सांगतो. मीमांसकांच्या मताप्रमाणे प्रमाण या शब्दाचा एकंदरीत सर्वच ग्रंथ शास्त्रकारांच्या मताप्रमाणे प्रमेला जो उत्पन्न करतो त्याला प्रमाण असं म्हणतात. प्रमा म्हणजे खरं ज्ञान. खरं ज्ञान म्हणजे सांगायचं तर जी वस्तू जिथे आहे ती वस्तू तिथेच कळणे, त्या कळण्यालाच म्हणतात खरं ज्ञान. आणि ते खरं ज्ञान हे ज्याच्यामुळे होतं त्याला म्हणतात प्रमाण. उदाहरण सांगायचं झालं तर आता मंदिर आहे असं बघू आपण. आता हे मंदिर आहे असं आपल्याला डोळ्यांनी कळालं, आपण तिथं जाऊन बघितलं, मंदिर खरोखर आहे हे कळालं आपल्याला. मग आता हे ज्ञान झालंय कशामुळे? त्या ठिकाणी या अशोकनगरमध्ये मंदिर आहे हे ज्ञान आपल्याला डोळ्यांनी झालेलं आहे. ते ज्ञान म्हणजे प्रमा आहे. आणि ती प्रमा उत्पन्न करून देणारा जो इंद्रिय म्हणजे आपले डोळे असतील तर त्याला आपण म्हणू प्रमाण. याच्यामध्ये हे सर्वांना मान्य आहे. प्रमाणत्वाचं हे स्वरूप हे सर्व ग्रंथकारांना, सर्व शास्त्रकारांना मान्य आहे. मीमांसक त्याच्यामध्ये आणि एक भर घालतात फक्त. ती भर म्हणजे अनधिगतत्व पण त्या ठिकाणी असलं पाहिजे. आता अनधिगतत्व असलं पाहिजे याचा अर्थ काय? जी वस्तू आपण पूर्वी जाणलेली नाहीये ती वस्तू, त्या वस्तूचं खरं ज्ञान ज्याच्याने होतं, नुसतं खरं ज्ञान ज्याच्याने होतं त्याला प्रमाण असं न म्हणता त्या खरं ज्ञान, ज्या वस्तूचं खरं ज्ञान आता आपल्याला होत आहे तत्पूर्वी ती वस्तू आपल्याला कळालेली नसली पाहिजे. इतर प्रमाणांनी जर त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान झालेलं नाही आणि ती वस्तू जर आपल्याला खऱ्या पद्धतीने कळाली, ज्याच्यामुळे कळाली, त्यालाच आपण प्रमाण असं म्हणू. आता हे म्हणणं, आता हे जर आपण म्हणू तर आपण आता लगेच असा प्रश्न येतो आपल्याला की मी सलग 2 दिवस सलग गेलो, एका मंदिरामध्ये सलग 2 दिवस गेलो. सर्वात पहिल्यांदा गेलो, त्याच्या आधी तर मी काही गेलो नव्हतो, त्यामुळे मला त्या मंदिराचं ज्ञान हे ह्याच्या आधी झालेलं नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदा झालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण असं गृहीत धरू की ते अबाधित आणि अनधिगत आहे. पण मी जेव्हा दुसऱ्या दिवशी सुद्धा जातो तेव्हा मला आदल्या दिवशी त्या मंदिराचं ज्ञान झालेलं असतं. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी झालेलं जे ज्ञान आहे मंदिराचं ते अबाधित जरी असेल तरी अनधिगत कसं असू शकेल? म्हणजे पूर्वी मी हे मंदिर जाणलेलं नाही असं कसं असू शकेल? तर म्हणून मग तेव्हा इंद्रिय काही प्रमाण नाही आहेत का आपले? ते ज्ञान त्यांनी करवून दिलं म्हणजे ते इंद्रिय काही प्रमाण नाही आहेत का? तर ते इंद्रिय सुद्धा तेव्हा सुद्धा प्रमाण आहे. मग अनधिगतत्व हा अंश कसा त्या ठिकाणी भरून काढायचा? तर तेव्हा ते सांगतात की प्रत्येक ज्ञान हे काल आणि देश विषयक असतं. त्यांच्या मताप्रमाणे प्रत्येक ज्ञानामध्ये कुठला ना कुठला तरी समय म्हणजे ह्याच्यामध्ये नैयायिकांचा अतिशय विरोध आहे. नैयायिकांच्या मताप्रमाणे काल हा गुण म्हणजे रंग रूप वगैरे नसलेला असल्यामुळे त्याचं ज्ञान हे इंद्रियाने होऊ शकत नाही. अनुमितीने जरी होत असेल तरी पण इंद्रियांनी होऊ शकत नाही. पण सगळ्यांचं म्हणजे त्याच्यात युक्ती पण छान आहे. कशी युक्ती येते बघा, मीमांसकांची युक्ती कशी आहे? काळ जर आपल्याला डोळ्यांनी दिसत नसला तर
मी मंदिर केव्हा पाहिलं हा संशय सुद्धा त्याला नंतर होऊ शकत नाही. संशय कधी होत नसतो माणसाला, जेव्हा एखादा त्याच्याबद्दल जेव्हा निश्चय असेल तेव्हा त्याला संशय होत नसतो. ते मंदिर कधी पाहिलं हा संशय सुद्धा त्याला होत नाही. याचा अर्थ त्या ज्ञानामध्ये त्याचा काळ सुद्धा विषय आहे. काळ सुद्धा विषय असल्यामुळे जो काल विषय होता तो काळ हा आज विषय होऊ शकत नाही. कारण मी काल बघितलेलं होतं. कालचा दिवस आणि आजचा दिवस याच्यामध्ये फरक असल्यामुळे काल झालेलं जे ज्ञान आहे ते कालरूपी म्हणजे कालचा दिवस जो आहे तद्विषयक असल्यामुळे तदंशामध्ये त्याचं अनधिगतत्व आहे. आणि या ज्ञानाचं हे आज झालेलं असल्यामुळे त्या विषयामध्ये त्याचं अनधिगतत्व आहे. असं म्हणून ते प्रत्येक ह्याची प्रमाण म्हणजे प्रत्येक याचं कितीही सलग लागोपाठ कितीही जरी ज्ञान झाले, क्रमाने बघत बसलो जरी आपण, तरी प्रत्येक ज्ञान हे कसं अनधिगत विषयक आहे याची उपपत्ती हे लावतात. हेच मत वेदांतांना सुद्धा मान्य आहे. म्हणजे नैयायिक आणि वैशेषिक सोडून माझ्या मते सर्व ग्रंथकारांना, सर्व शास्त्रकारांना हे मत मान्य आहे. तर हे झालं अनधिगत अबाधितार्थ बोधकत्व रूप प्रामाण्य. आता हे जे प्रामाण्य आहे हे प्रामाण्य हे कुणाकुणावर आहे, म्हणजे किती अशा प्रकारची प्रमाण किती आहेत असं मीमांसक मानतात. तर ते 6 आहेत. म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. आता यापैकी आपण सर्व प्रमाणांचा विचार काही या ठिकाणी करणार नाहीयेत. आपल्याला फक्त शब्द या संबंधी जाणून घ्यायचं आहे. आता हे झालं आपण प्रमाण कोण. आता अप्रमाण कोण, तर त्यांच्या मताप्रमाणे हे जे सगळे इंद्रिय किंवा म्हणजे प्रत्यक्ष, अनुमिती, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी हे प्रमाणच आहे. हे कधीही अप्रमाण होऊ शकत नाही. अप्रमाण होऊ शकत नाहीत म्हणजे काय, याद्वारा आपल्याला कधीही भ्रमच होऊ शकत नाही असं त्यांचं मत आहे. मग भ्रम तर होतो. मग भ्रम होतो म्हणल्यावर तो डोळ्यांनीच होतो. मी बघत होतो, मला असं वाटलं की अरे चुकून त्या ठिकाणी सापच आहे असं वाटलं. असते जवळ जाऊन बघितलं तर दोरी निघाली. मग आपण बघताना काय बघितलं, डोळ्यांनीच बघितलं की त्या ठिकाणी साप आहे. पण हे ज्ञान जवळ जाऊन बघितल्यावर कळालं की आपल्याला अरे हे ज्ञान चुकीचं आहे. म्हणजे डोळ्यांनीच आपल्याला भ्रमही झालेला आहे. मग भ्रम झाला असेल तर डोळे हे प्रमाण कसे, असा आशय केला असताना त्याच्याने तस्य निमित्त परिष्टी नाम सत्संप्रयोगे पुरुषस्य बुद्धिजन्म तत्प्रत्यक्षम, हे 5वं का 6वं सूत्र आहे यांचं. सत्संप्रयोगे पुरुषस्येंद्रियस्य बुद्धिजन्म तत्प्रत्यक्षम असं. या सूत्राच्या वेळेस सांगत असताना या सूत्राच्या आधी एक सांगितलेलं आहे, म्हणजे तस्य निमित्त परिष्टी. म्हणजे काय, यांचं प्रामाण्याची परीक्षा. परिष्टी म्हणजे परीक्षा. या प्रमाणांची प्रामाण्याची परीक्षा करायची की नाही असं सांगत असताना परीक्षा करण्याची गरजच नाही. कारण यांच्यानी जे जे ज्ञान होतं ते ज्ञान हे सगळं खरंच होतं. मग खरंच होतं म्हणल्यावर खोटं ज्ञान होतं असा पण अनुभव आहे. हा अनुभव हा डोळ्याने होत नसून डोळ्यामध्ये असलेला जो दोष आहे त्या दोषामुळेच आपल्याला तो भ्रम झालेला असल्यामुळे या भ्रमजनकत्व हे कधीही प्रमाणांवर येऊ शकत नाही. ते दोषांवरच येईल. आणि हेच सर्वांनाही मानावं लागतं. जर एखादाही दोष नसेल तर डोळ्याने भ्रम होऊ शकतो का, कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे दोष असल्याशिवाय भ्रमाची उपपत्ती कोणी लावू शकत नसल्यामुळे भ्रमजनकत्व हे निश्चितच दोषांवर आलं. त्यामुळे भ्रमासाठी करण जर कोणी असेल तर तो दोष आहे, आणि प्रमेला करण कोणी असेल तर ते हे सगळे आधीचे ज्ञान आहे. तर असं त्यांच्या मताप्रमाणे प्रमाण कोण आणि अप्रमाण कोण या गोष्टीचं निरूपण झालं. आता हे जे 6 प्रमाण सांगितलेली आहेत त्यापैकी जे शब्द प्रमाण आहे ते शब्द प्रमाण हे सुद्धा त्यांच्या मताप्रमाणे किंवा नैयायिकांच्या मताप्रमाणे 2 प्रकारचं असतं. एक लौकिक शब्द आणि एक वैदिक शब्द. त्यापैकी वैदिक शब्द म्हणजे कोणता कोणता हे आपण हे जे विद्या षष्टादशैवतू हे 18 जे विद्यास्थानं बघितलेली आहेत. तर ह्या सर्व विद्या या
आपण अलौकिक शब्दामध्ये जोडू शकतो. आता ह्या सगळ्या अलौकिक शब्दामध्ये कशा आपण मांडणार? अलौकिक शब्द तर फक्त वेदच आहेत, स्मृती पुराण वगैरे हे प्रत्यक्ष कुणीतरी करून ठेवलेलं आहे. तर ह्या कशा? तर याच्यासाठी आपल्याला काय करायला, दोन गोष्टी बघायला पाहिजेत. या सर्व वेद मूलक आहेत हे दाखवलं पाहिजे, आणि वेद हे कधीही अप्रमाण होऊ शकत नाहीत हे दोन गोष्टी दाखवल्या म्हणजे काय होईल? वेद कधीही अप्रमाण होत नाहीत, त्यामुळे वेद मूलक ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा अप्रमाण होणार नाहीत. हे जरी मान्य असलं तरी ह्या सर्व स्मृती या वेद मूलक आहेत हे तरी कशावर? तर या दोन गोष्टींचा आपल्याला योग्य पद्धतीने विचार करायला पाहिजे. आता मीमांसकांचं मत कसं आहे या ठिकाणी? वेद हे अप्रमाण का नाहीयेत? कारण ते अपौरुषेय आहे. अपौरुषेय म्हणजे ते कोणत्याही पुरुषाने केलेले नाही. पुरुषाने केलेले नाहीत म्हणण्यापेक्षा ते कुणीच केलेले नाही. म्हणजे फक्त पुरुषानेच केले नाही मग दुसऱ्या कोणीतरी केले का, तसाही अर्थ नाही. ते कुणीही केलेले नाहीयेत, ते अनादी आहेत. आता अनादी आहेत असं हे सिद्ध करावं लागेल आपल्याला. याच्यात आता हे यांचं अनादित्व सिद्ध करत असताना यांचा प्रमुख प्रतिपक्षी हा कोण असेल तर नैयायिक आहे. नैयायिकांच्या मताप्रमाणे सुद्धा वेद हे प्रमाणच आहेत, पण ते पौरुषेय आहेत. पौरुषेय आहेत म्हणजे ते कुणीतरी उत्पन्न केलेले आहेत. मग कुणी उत्पन्न केलेले आहेत? तर आपल्यासारख्या माणसांनी उत्पन्न केलेले आहेत तर तसं नाही, ते सर्वज्ञ ईश्वरानेच उत्पन्न केलेले आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला काय बघायला पाहिजे? ते ईश्वर प्रमुख प्रतिपक्षी असल्यामुळे ईश्वराने वेद उत्पन्न केलेले आहेत का नाही एवढ्या ह्याचं जर खंडन झालं, म्हणजे ईश्वराने केलेले नाहीत याच जर खंडन झालं, तर बाकीच्यांनी कोणी केलेले आहेत असं कोणीच मानत नाही. बाकीचे म्हणजे ऋषी वगैरे आधुनिक लोक मानतात काही जण ऋषींनी केले म्हणून, पण आता तो विचार घ्यायचा नाहीये आपल्याला. प्रमुख प्रतिपक्षी ईश्वराने केलेले आहेत की नाही? ईश्वराने जर केलेले नाही याचा अर्थ ते नित्य आहे. आता त्याच्यात वार्तिककार हे फार छान युक्ती देतात. आपण मान्य करू ईश्वराने केलेले आहेत, हे मान्य करू. नुसते ईश्वराने वेद केलेले आहेत असं म्हणून त्यांचं निर्दुष्टत्व आपल्याला सिद्ध करता येऊ शकत नाही. का? ईश्वर म्हणजे कोण? एक आत्मा आहे, परमात्मा आहे. सगळ्यांच्याच मताप्रमाणे परमात्मा आहे. परमात्मा हा सर्वज्ञ आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत, म्हणजे कसा आत्मा हा दोन प्रकारचा असू शकतो, एक सर्वज्ञ असू शकतो किंवा अल्पज्ञ असू शकतो. मग आता ईश्वर हा अल्पज्ञ आहे का सर्वज्ञ आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. जसं आता इतर मनुष्यांनी वेद केलेला आहे असं नैयायिक सुद्धा का म्हणत नाही? कारण इतर मनुष्य ऋषी असतील कोणी असतील हे सर्व अल्पज्ञ आहेत. म्हणजे ईश्वर ज्याप्रमाणे सर्वज्ञ मानतात त्याप्रमाणे ऋषींचं सर्वज्ञत्व हे कुठलाही ग्रंथकार कुठलाही शास्त्रकार मानत नाही. म्हणून वेद हे ऋषींनी केलेले आहेत असं कोणीही म्हणत नाही. मग म्हणून काय करायला पाहिजे आता? की वेद ईश्वर हे सर्वज्ञ हे सिद्ध करायला पाहिजे. आता ईश्वराचं सर्वज्ञत्व हे कशावरून सिद्ध होणार? तर त्याला प्रमाण उदयनाचार्यांनी जवळपास कार्यायोजन धृत्यादेव पदात प्रत्येत श्रुते हे वाक्यात संख्या विशेषाच्य साध्यो विश्वजिदव्ययः या उदयनाचार्यांच्या कारिकेने 8 अनुमान त्यांनी सांगितलेली आहेत जे ईश्वर सिद्ध करणारे आहेत. आणि ईश्वराबरोबरच ईश्वराचं सर्वज्ञत्व सुद्धा सिद्ध करणार अशा प्रकारची आहे. आपण त्या अनुमानात आत्ता जाणार नाही आहोत. याच्यावर यांचं मत काय आहे? तुम्हाला वेदाचं प्रामाण्य, निरंकुश प्रामाण्य जर सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला कुठंतरी अशी काहीतरी कल्पना करावी लागते की जी कल्पना ही सर्वसामान्य आपल्याला दिसू शकत नाही, म्हणजे सर्वसामान्यांना ती पचनी पडू शकत नाही. अशी कुठली तरी तुम्हाला एक, म्हणजे आता ईश्वर सर्वज्ञ आहे, ईश्वर मानला पाहिजे. त्यांच्यात आता नैयायिकांच्या मतात जर विचार करायचा झाला, ईश्वर जरी मानला, तो जरी सर्वज्ञ मानला, तो जरी सर्व करतो असं मानलं, तरी अदृष्टाशिवाय तो सर्व गोष्टी करतो का? म्हणजे त्यांनी पृथ्वी निर्माण केली, कशासाठी केली?
मनुष्यांना उपभोगासाठी केलेली आहे. म्हणजे मनुष्यांचे जे सुखदुःख आहेत त्यांचं भोग घेतल्याशिवाय त्यांना मोक्ष प्राप्त होत नाही. आणि त्या भोग घेण्यासाठी वस्तू पाहिजे कुठली तरी. ती वस्तू म्हणून त्यांनी या सर्व पृथ्वी, हे आपल्याला शरीर वगैरे ह्या सर्व गोष्टी कशासाठी दिल्या, तर वस्तूंशिवाय साधनांशिवाय उपभोग होऊ शकत नाही. आणि ती साधनांची निर्मिती ही ईश्वराने केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ईश्वराने जी साधनांची निर्मिती केलेली आहे ती मनुष्याच्या अदृष्टावर अवलंबून आहे. मग अदृष्टावर जर अवलंबून असलेली, अदृष्टाशिवाय जर ईश्वर सुद्धा निर्माण करू शकत नाही तर फक्त ते अदृष्टच माना. कशाला ईश्वर मानायची गरज आहे. त्या अदृष्टाने सर्व सृष्टीची उत्पत्ती झाली असं माना. त्यामुळे ह्या सर्व जगताची उत्पत्ती कशी झाली याचा सुद्धा आपल्याला समन्वय करता येतो. मग तो ईश्वर माना, मग तो ईश्वर पुन्हा सर्वज्ञ माना. मग त्याच्यावर ते सर्वज्ञ, सर्व विषयक ज्ञान हे एक आहे का दोन सर्व विषयक ज्ञान आहेत, तर ते दोन सर्व विषयक ज्ञान नाही, एकच सर्व विषयक ज्ञान आहे. मग ईश्वर दोन का नाही मानायचे, एकच ईश्वर का मानला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही हे करण्यापेक्षा मग पुन्हा त्याला तो सर्व विषयक ज्ञान आहे म्हणजे सर्व नुसतं ज्ञान नाही, सर्व विषयक प्रत्यक्ष आहे असं माना. मग प्रत्यक्ष म्हणलं की पुन्हा त्याला डोळे आले. मग डोळे म्हणल्यावर डोळ्यांची काहीतरी मर्यादा असते. म्हणजे जसं उदाहरणार्थ अतिशय सूक्ष्म वस्तू परमाणू आहेत त्या दिसू शकत नाही. मग त्यांचे डोळे असे माना की जे अत्यंत सूक्ष्म सुद्धा बघतात. मग असे माना की जी वस्तू आता झालेलीच नाही ती सुद्धा बघतात, जी वस्तू होऊन गेलेली आहे ती सुद्धा बघतात. तर या सर्व ही अनर्थ परंपरा टाळण्यासाठी तुम्ही काय माना, अदृष्टाने ही सृष्टी उत्पन्न झालेली आहे असं माना. आणि कुठल्याही, म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, ईश्वरच नाही असं सिद्ध झालं. मग ईश्वरच नाही तर ईश्वराने सांगितलेलं आहे हे सुतराम नाही. याच्या वर जाऊन काय म्हणतात, म्हणजे मीमांसकांचं हे ईश्वर विद्वेषी आहे असं मीमांसकांची प्रसिद्धी आहे. कुमारिल भट्ट असं म्हणतात, यदि षड्भिः प्रमाणैः स्यात् सर्वज्ञः सः केन वार्यते. म्हणजे मान्य ईश्वर हा प्रमाण आहे का, ईश्वर आहे तो सर्वज्ञ आहे हे आम्ही मानू, त्याच्यात काही वाद नाही. पण त्याचं जे सर्व विषयक ज्ञान आहे ते सर्व विषयक ज्ञान हे 6 प्रमाणांनी, आम्ही जे प्रमाण मानतो त्या प्रमाणांशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे काय झालं, वेदानेच त्याला या सर्व गोष्टी कळालेल्या आहेत असं आम्ही मानू फार तर फार. त्याच्यामुळे वेदाला प्रामाण्य आहे असं तर मानू शकत नाही कधीच. त्यामुळे ईश्वराने केलेलं नाही हे सिद्ध झालं की ते अपपुरुषेय आहे, हे आपोआप सिद्ध होतं. मग त्याला करता सुद्धा आठवत नाही. जसं आता महाभारत आहे, महाभारत कुणी केलं तर व्यासांनी केलं. हा करता 5000 वर्षांपूर्वी करून ठेवलेलं महाभारत, 5000 का 2000 3000 जे काय त्याचा वादविवाद आहे बराच. पण जे जेव्हा केव्हा कधी झालेलं असेल तेव्हापासून ते या कर्त्यांनी केलेलं आहे असा दृढ वेद जर सोडला तर बाकी सर्व गोष्टींच्या ठिकाणी कुणीतरी कर्त्यांनी केलेले आहे ही स्मृती अविच्छिन्न परंपरेने आतापर्यंत चालू आहे. याच्यावर विचार करायचं झालं तर खूप गोष्टी आहेत. म्हणजे जवळपास तर्कपाद नावाचा पहिला पादच या गोष्टीसाठी कुमारिल भट्टांनी खर्च केलेला आहे. जवळपास 4000 वार्तिक हे या गोष्टीसाठीच खर्च केलेले आहे. म्हणजे श्लोक वार्तिक हा जो ग्रंथ आहे हा फक्त वेदाचं प्रामाण्य कसं आहे आणि तो अपौरुषेय कसा आहे, कुठल्याच दृष्टिकोनातून त्याच्याशी अनित्याचा संबंध सुद्धा येऊ शकत नाही हे सिद्ध करण्यासाठी मीमांसा म्हणजे श्लोक वार्तिककारांनी 4000 वार्तिक खर्च केलेले आहे. त्यामुळे तो विषय सांगायचा झाला तर किती, 1 महिना, म्हणजे आम्ही जे वार्तिक शिकतो त्याला जवळपास 1 वर्ष लागतं रोज बसून सुद्धा. त्यामुळे हा विषय न संपणारा आहे. थोडक्यात याची माहिती दिली तर अशा प्रकारे ईश्वराचं खंडन करून वेदाचं अपौरुषेयत्व मीमांसक सिद्ध करतात. मग अपौरुषेयत्व सिद्ध केलं की पुरुष निमित्तक जे दोष आहेत, भ्रम प्रमाद विप्रलिप्सा करणा पाठवादी जे दोष आहेत, भ्रम म्हणजे खोटं ज्ञान, चुकीचं ज्ञान, प्रमाद म्हणजे चूक, आपल्या हातून चूक घडत असते माणसाच्या हातून, विप्रलिप्सा म्हणजे फसवण्याची इच्छा, काय म्हणतात त्याला, मला सगळं माहिती असून सुद्धा मी कोणाचं अहित व्हावं यासाठी फसवतो त्याला, तर हे पुरुषांचे दोष आहेत. कर्णापाटव म्हणजे इंद्रियांचं वैगुण्य, इंद्रिय सक्षम नसतात मनुष्यांचे तेवढे. तर पुरुष
पुरुषाचा संबंध नसल्यामुळे पुरुषाश्रित जे दोष आहेत त्या दोषांचा सुद्धा संबंध हा वेदाशी येत नसल्यामुळे वेद हे स्वतः प्रमाण आहेत आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे तन्मूलक ज्या स्मृत्यादी ग्रंथ आहेत ते सुद्धा प्रमाण झाले. आता तन्मूलकत्व म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी बघायला पाहिजे. आता असं बऱ्याच जणांचं असं आहे की वेदमूलकत्व आहे म्हणजे काय आहे, तर आता याच्यात ही जी स्मृत्या सगळ्या सांगितलेल्या आहेत, स्मृती ग्रंथ वगैरे जे सगळे आहेत, तर त्याच्यात आता एखादी स्मृती घेऊत आपण, जसं की आता ही स्मृती घ्या, पुराण न्याय मीमांसा धर्मशास्त्रांग मिश्रिता, हा काय वेदास्थानानि विद्यानां धर्मस्य च चतुर्दश. आता हे याच्यात यांनी धर्माचे किती प्रमाण आहेत हे श्रुती स्मृती सदाचार स्वस्य च प्रियमात्मनः हे सांगितलेलं आहे. आता असं श्रुती वाक्य हे वेदामध्ये कधीही मिळू शकत नाही. त्यामुळे वेद मूलकत्व हे कसं असतं हे सांगण्यासाठी मी एक उदाहरण देतो. आता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली किंवा तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला. आता ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ती वेदमूलक आहे का नाही, किंवा ती गीतामूलक आहे का नाही, तर ती गीतामूलक आहे याचा काय अर्थ आहे की ज्ञानेश्वर महाराज, आता गीतेमध्ये सांगितलेले दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरी मता हे एक वाक्य आलेलं आहे. तर याचा उहापोह हा ठिकठिकाणी संतांनी करून ठेवलेला. दैवी संपत्ती ही कशी विमोक्षासाठी कारण आहे, म्हणजे दैवी संपत्ती ही विमोक्षासाठी कारण आहे, हा कार्यकारण भाव जो सांगितलेला आहे तो गीतेमध्ये आहे. पण त्याचं कारणत्व हे कसं सिद्ध करायचं याविषयी बरंच विवेचन आपल्याला संत वाङ्मयामध्ये किंवा एकंदरीत उपलब्ध होत असतं. तसं म्हणून हे वेदमूलक आहे. जे प्रमुख नियम आहेत ते नियम हे संक्षेपतःच मूळ ग्रंथामध्ये असतात. त्या नियमांचा विस्तार करण्यासाठी जे ग्रंथ लिहिलेले असतात त्यांना सुद्धा तन्मूलकत्वच प्राप्त होतं. याचं अजून एक उदाहरण म्हणजे जसं आता आपलं संविधान आहे, संविधानाचं सुद्धा आपल्याला हे करता येईल, दाखला देता येईल. या ठिकाणी संविधानामध्ये काय लिहिलेलं असतं, संविधानामध्ये कुणीही आपापसात भेद करू नये किंवा इन्कम टॅक्स जर हे असेल तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं, संविधानाने इन्कम टॅक्स हा प्रत्येकाने भरला पाहिजे. आता एवढं फक्त असतं. मग त्याच्यानंतर तो बॉम्बे ऍक्ट, गोवा ऍक्ट, प्रत्येक राज्याचा जो ऍक्ट असतो तो वेगळा असतो. मग प्रत्येक राज्याच्या नुसार त्याचं ते आकार म्हणजे ते इन्कम टॅक्स घेण्याची पद्धती वगैरे ह्या सगळ्या वेगळ्या असतात. आता ह्या सगळ्या संविधानात आहेत का, म्हणजे मूळ संविधान जे आहे आपलं त्या मूळ संविधानामध्ये महाराष्ट्रीयन लोकांचा कसा इन्कम टॅक्स कसा घ्यायचा ह्या गोष्टीबद्दल विवेचन नाहीये. त्यानंतर गोवाचा कसा घ्यायचा, प्रत्येक राज्याचं कसं घ्यायचं हे त्याच्यामध्ये नसतं. त्याच्यात त्यांनी प्रावधान लिहून ठेवलेलं असतं की या विषयी चे सर्व अधिकार जे आहेत हे सर्व अधिकार जे ते काही निवडून आलेले खासदार वगैरे जे मंत्री असतील त्यांनी त्यांच्या अधीन असतील, ते जे सांगतील त्या पद्धतीने होईल असं त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. पण हे संविधानच झालं, म्हणजे हे जे सगळे ऍक्ट झाले हे संविधान मूलक झालं. म्हणजे या बॉम्बे ऍक्ट म्हणा किंवा याच्यात जे सांगितलेलं आहे त्या अर्थाची वाक्य ही कायम वेदात काय संविधानात मिळतीलच असा आशय नसतो त्या ठिकाणी. तर त्याच्यात जे काही प्रमुख नियम घालून दिलेले असतात त्याच्या विषयीचं उपपादन हे त्याच्यामध्ये आलेलं असतं. तसंच वेदामध्ये सुद्धा काय दिलेलं आहे, यद्वै किंच मनुरवद तद भेषजम हे वेदामध्ये सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यात काय सांगितलेलं आहे, मनु जे काही सांगेल ते सगळं हे भेषज आहे. भेषज आहे म्हणजे काय आहे, ते सगळं हितकर आहे. त्यामुळे वेदाने काय केलेलं आहे, मनूंना याबद्दल सांगण्याची म्हणजे काय म्हणतात त्याला, वेदात ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याचा विस्तार करण्याची अनुमती ही मनूंना दिलेली आहे. मनुस्मृतीमध्ये आणि काही स्मृतिकारांची गणना केलेली आहे. त्या गणनेनुसार त्यांना सुद्धा ती
तो अधिकार प्राप्त होतो. म्हणून मग त्यांनी जे जे धर्म म्हणून लिहून ठेवलेला आहे त्या सगळ्या स्मृती या वेदमूलक झाल्या. हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे काय झाला होता त्या ठिकाणी आपण आता त्याच्यात वार्तिककारांनी काय लिहिलेले ही गोष्ट जी लिहिलेली आहे ही गोष्ट ही खंडदेवाचार्यांनी त्यांच्या मीमांसा कौस्तुभ नावाच्या ग्रंथामध्ये अशा पद्धतीचं विवरण त्यांनी केलेलं आहे. कुमारिल भट्ट काय म्हणतात, कोणत्या स्मृती प्रमाण आहेत आणि आता याच्यात स्मृती या नावातच त्यांचं वेदमूलकत्व हे दडलेलं आहे. स्मृती म्हणजे काय, स्मरण. स्मरण म्हणजे काय, त्याचा पूर्वी अनुभव असला पाहिजे. अनुभव जर नसेल तर ते स्मरण होऊ शकत नाही. त्यामुळे पूर्वी जो अनुभव त्यांना प्राप्त झालेला आहे तो विविध वेदांवरून प्राप्त झालेला आहे. त्या वेदांवरून त्यांनी आठवून जे काही लिहिलेलं आहे त्याला स्मृती असं म्हणतात. आणि त्यामुळे स्मृतींचं हे स्मृती या अनुभवमूलक असल्यामुळे आणि तो अनुभव हा वेदाशिवाय वेदमूलक असल्यामुळे अनुभवाद्वारा स्मृतीचं सुद्धा वेदमूलकत्व आहे. मग त्यानंतर आचार येतो. आता सदाचार, नुसता आचार नाही तर सदाचार. सदाचार सांगत असताना काय सांगतात की जो शिष्ट त्रैवर्णिक जो धर्म म्हणून ज्याचं आचरण करतात त्यालाच सदाचार असं म्हणतात. आता या ठिकाणी शिष्ट म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात जाणून घेतलं पाहिजे. शिष्ट म्हणजे त्याच्यात कुमारिल भट्ट सांगतात प्रत्यक्ष वेदविहित धर्मक्रिययाहि लब्धशिष्टत्व व्यपदेशाः यत् परंपरा प्राप्तम अन्यदपि धर्मबुद्ध्या कुर्वन्ति तदपि स्वर्गत्वात् धर्मरूपमेव. म्हणजे काय, प्रत्यक्ष वेदविहित धर्मक्रिया आपण आधीच बघितलेलं होतं की प्रत्यक्ष वेदाने ज्या क्रिया करायला म्हणून सांगितलेल्या आहेत त्या क्रिया करणारे, आदरपूर्वक करणारे, रागद्वेषरहित असे जे लोक हे इतर गोष्टी म्हणजे प्रत्यक्ष वेदात किंवा स्मृतीमध्ये न लिहिलेल्या सुद्धा गोष्टी ज्या रागद्वेषरहित म्हणजे लोभ, स्वतःचा लोभ किंवा स्वतःचं काही प्रयोजन त्याच्यामध्ये नसून सुद्धा केवळ धर्मबुद्धीने ज्या गोष्टींचं अनुष्ठान करतात त्यालाच सदाचार असं म्हणलेलं आहे. आणि तोच सदाचार हा वेदमूलक आहे असं सांगितलेलं आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ती जी परंपरा आहे, जसं आता त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं होलाकोत्सव, होळी पौर्णिमेचा जो उत्सव आहे, त्यानंतर वसंतोत्सव आहे, त्यानंतर त्यांनी बरेच धर्मत्वेन प्रपन्नानि शिष्टैर्यानि तु कानिचित वैदिकैः कर्तृसामान्यात् तेषां धर्मत्वमिष्यते प्रदानानि जपो होमो मातृयज्ञादयस्तथा शक्रोध्वजमहो यात्रा देवतायतनेषु च कन्यकानां च सर्वासां चतुर्थ्याद्युपवासकाः प्रदीप प्रतिपदानं मोदका पूपपायसाः. म्हणजे काय, ही सगळी गणना त्यांनी केलेली आहे. आपण हे मोदका पूर्व पायस हा म्हणजे आपण जे गणपती किंवा हे असल्यावर जे आपण वर हे लावतो, काय म्हणतात, फुलवरा जो लावतो, तर त्या फुलवऱ्याला ही मोदका पूर्व पायस हा याच्याने फुलवरा सांगितलेला आहे. हा फुलवरा लावावा हे कुठंही धर्मामध्ये सांगितलेलं नाही. पण अविच्छिन्न परंपरेनुसार तो आचार हा धर्मबुद्ध्या स्वतःच काहीही म्हणजे त्या करंज्या मला पुन्हा खायला मिळतात म्हणून त्या करंज्या तिथं लावल्या पाहिजे असा विचार न करता ते केवळ धर्मबुद्धीने त्याचं अनुष्ठान करणारे पिढी ज्या परंपरागत शिष्ट लोक म्हणजे जे इतर सुद्धा, जसं आता आपण विचार करू तर अग्निहोत्री सुद्धा स्वतःच्या घरी ते जे असलं की वर फुलोरा लावतात. म्हणजे हा आचार झाला, हा सदाचार आहे. आणि हाच सदाचार हा त्या क्रियेंना धर्मत्व प्राप्त करून देतो. याच्यामध्ये आणि बरंच आहे. म्हणजे ठीक आहे, आता याचं पुढचं प्रमाण बघू. आत्मतुष्टी हे प्रमाण बघायला पाहिजे. आत्मतुष्टी म्हणजे काय, आत्मतुष्टीचे सुद्धा दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे पूर्वीच्या ठिकाणी जिथं विकल्प प्राप्त होईल, म्हणजे दोन सदाचार आहेत, दोन सदाचार एका वेळेस आपण पाळू शकत नाही, तर त्यापैकी कोणता सदाचार घ्यावा, किंवा दोन स्मृती प्रमाण अमोरासमोर उभी आहेत, दोन्ही परस्पर विरोधी आहेत, त्यापैकी एकाच अनुष्ठान आपण करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये कुणाचं अनुष्ठान करावं, तर हे
याचा अधिकार हा पूर्णपणे आपल्याला आहे. म्हणजे ज्याच्याने स्वतःची संतुष्टी होईल, त्या दोघांपैकी जे केल्याने मला बरं वाटेल ते तुम्ही करावे. म्हणून हा जो आहे तो आत्मतुष्टी याच्यामध्ये आलेला आहे. तर अशा प्रकारे हे एकंदरीत धर्माचे प्रमाण झाले. ठीक आहे. आता हे जे धर्म प्रमाण आहे, या धर्म प्रमाणांचं, आता ह्या धर्म प्रमाणांचं समबलत्व आहे का? म्हणजे काय? आता प्रत्यक्ष वेदामध्ये अग्निहोत्र करावं म्हणून सांगितलेलं आहे. अग्निहोत्र कधी करावं म्हणून सांगितलेलं आहे? तर त्याचं सायं जुहोती, प्रातः जुहोती, संध्याकाळी करावं, सकाळी करावं असं सांगितलेलं आहे. आता तसंच स्मृतीमध्ये काय आलेलं आहे? प्रत्येक सायंकाळी आणि संध्याकाळी प्राणायाम करावा, संध्या करावी हे सांगितलेलं आहे. आता समजा असा एक दुसरा आचार सुद्धा आहे आपल्याकडे की प्रत्येक सकाळी सूर्यनमस्कार घालावे, असा आपल्याकडे आचार आहे. आता ह्या सर्व गोष्टी जर करायच्या ठरवल्या तर ह्या सर्व गोष्टी या आता प्रातःकाळ सुद्धा किती, एक 1.5 तासाचा असतो साधारणतः. तर 1.5 तासात या सर्व गोष्टी जर होत नसतील तर काय करावं आपण? आता ह्यांचं जर समबलत्व जर मानलं, वेद स्मृती आचार या सर्वांचं जर समबलत्व मानलं तर काय होईल? आपल्याला काही निर्णय करता येणार नाही त्या ठिकाणी. म्हणून ते काय सांगतात की नाही, वेदाने सांगितलेलं अग्निहोत्र सकाळी आणि संध्याकाळी करावं, त्यामुळे इतर प्रमाण हे वेदमूलक असते, त्यांचं प्रामाण्य हे वेदाशिवाय सिद्ध होऊ शकत नाही. आणि प्रत्यक्ष वेदामध्ये जर काही गोष्ट सांगितलेली असेल तर तीच गोष्ट करावी, इतर गोष्टी करू नयेत. म्हणजे काय झालं? वेद हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे, त्या खालोखाल स्मृती हे प्रमाण आहे, त्या खालोखाल आचार हे प्रमाण आहे, त्या खालोखाल आत्मतुष्टी हे प्रमाण आहे. आता स्मृती नुसतं स्मृती घेऊन चालणार नाही. स्मृतीच्याच आवाक्यामध्ये पुराण, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र, गांधर्ववेद, अथर्ववेद, आयुर्वेद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या कुठं आलेल्या आहेत? या स्मृतीच्या कक्षेमध्ये आपण ठेवलेल्या आहेत. रामायण, महाभारत, इतिहास वगैरे या सर्व गोष्टी या स्मृतीच्या कक्षेमध्ये आहेत. तर यांच्यात सुद्धा अवांतर तारतम्य आहे. यांच्यात सुद्धा काय प्रमाण आहे, काय कुणाचं प्रामाण्य कुणाच्या प्रामाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, किंवा कुणाचं प्रामाण्य हे कोणत्या धर्माविषयी आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. जसं उदाहरणार्थ तंत्रग्रंथ आहे, तंत्रग्रंथाचं प्रामाण्य आहे धर्माविषयी, पण तंत्रग्रंथाने श्रौत यज्ञामध्ये आपण कुठल्याही, आता न्यास वगैरे या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण स्मार्त क्रियेमध्ये आणतो, त्या सगळ्या गोष्टी या तंत्रग्रंथामधून आलेल्या आहेत. पण आता या सर्व गोष्टी या श्रौत प्रक्रियेमध्ये आपण कधीही वापरत नाही, तर मुद्रा वगैरे. तर याच्यात सांगताना असं सांगतात की स्मृती ज्या आहेत, प्रत्यक्ष स्मृती ज्यांना हे नाव आहे, वेदाच्या खालोखाल त्यांचं प्रामाण्य आहे. त्यानंतर जे आहे ते पुराणांचं प्रामाण्य आहे. त्यानंतर प्रामाण्य जे आहे ते आगमांचं प्रामाण्य आहे. तंत्राचं प्रामाण्य हे विशिष्ट तंत्रामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच पुरतं मर्यादित आहे. त्यानंतर आयुर्वेद असेल, त्यानंतर जे काय हे असेल त्यांचा तरी विषयच वेगळा आहे, त्यामुळे त्यांचा या ठिकाणी समन्वयच होऊ शकत नाही. त्यामुळे ते त्यांच्या विषयामध्ये प्रमाण आहेत. अशी ही प्रमाणांची मर्यादा आहे. त्यामुळे काय होईल? स्मृती आणि पुराण यांच्यामध्ये जर विरोध आला आणि जर कुणाचा पक्षपात करायची पाळी आली तर आपल्याला स्मृतींचाच पक्षपात करणं जास्त श्रेयस्कर आहे, असं हे होतं. आता हा तरतम भाव का केलेला आहे हे पण मी थोडक्यात सांगतो या ठिकाणी. जरी पुराणातील जी वचनं आहेत ती सुद्धा ही म्हणजे स्मृतीच आहे, तरी सुद्धा पुराण हा जो ग्रंथ आहे, हा पुराण ग्रंथ हा अनेक विषय सांगण्यासाठी निर्माण झालेला आहे. तसं आता अवतार परंपरा, इतिहास पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी होतो, काही ठिकाणी मग काही. आता महाभारतात जर बघितलं आपण, महाभारतामध्ये इतिहास सुद्धा आहे, अनुशासन पर्वामध्ये धर्माचं निरूपण आहे. अशा प्रकारे कित्येक गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. स्मृती ग्रंथामध्ये मात्र फक्त आणि फक्त धर्माचीच गोष्ट सांगितलेली असते. यामुळे पुराणांपेक्षा स्मृतींचं प्रामाण्य श्रेष्ठ आहे, जास्त आहे, अशी आपली परंपरा आहे. आता हे आपण क्रमाने बघितलं इतक्या गोष्टी.
आता ह्याच्यात हा सर्व प्रमाण म्हणजे चोदना लक्षण काय प्रमाण मानावं इतक्या गोष्टीपर्यंत आपण येऊन थांबलेलो आहोत. तर आता 5 वाजलेले आहेत. मी पुढचा जो माझा विषय आहे म्हणजे आता जेव्हा आपण प्रत्यक्ष वाक्य घेतो तेव्हा वाक्य घेत असताना आपण तात्पर्याचा निर्णय कसा करतो. म्हणजे कसं आता हे प्रमाण आहे. आता या प्रमाणाने जो हाच अर्थ या हे प्रमाण हे हाच अर्थ सांगण्यासाठी सांगितलेले आहे हे आपल्याला निर्णय करावा लागतो या गोष्टीचा. आता याचं मी एक उदाहरण देतो तुम्हाला. जसं की आता मी काल एक असा विषय माझ्या डोक्यात आला. आपला जो हरिपाठ आहे हरिपाठामध्ये एक अभंग आहे. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्र होय देह त्याचा. हा अभंग ही सुरुवात आहे. पुढे अजून नामस्मरणाबद्दल त्यांनी अजून विवेचन केलेलं आहे या अभंगामध्ये. आता या हरिपाठामध्ये हा जो अभंग आहे याच्या आधीचा अभंग जरी बघितला किंवा याच्या नंतरचा जरी अभंग बघितला तरी साधारण एकूण आपल्याला असं कळतं की नामस्मरणाविषयी या ठिकाणी बोलत आहे. मग हे झालं एक प्रकरण. म्हणजे काय आता हे जे अभंग आहेत हरिपाठ जो आहे या हरिपाठामध्ये नामस्मरणाविषयीचं निरूपण केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्यावर अशी जबाबदारी प्रकरणामधील जो अभंग जे वाक्य जे पद आहे हे सर्व पद हे आपण कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून ते नामस्मरणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. ही आपल्यावर जबाबदारी येते. असं जर आपण नाही मानलं तर काय होईल ते बघा. आता हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्र होय देह त्याचा या वाक्याचे आपण 5 अर्थ करू शकतो. जसं की आता हरिपाठाची कीर्ती मुखी जरी गाय पवित्र होय देह त्याचा. मुखाने जरी गायली तरी सुद्धा त्याचा देह पवित्र होईल. हा एक अर्थ झाला. आता दुसरा अर्थ हरिपाठ हा कीर्तिमुखी जरी गाय म्हणजे काय केलं. कीर्तिमुख नावाचा एक राक्षस होऊन गेला. ही आपल्याला कथा म्हणजे जे मंदिराच्या समोर ज्याचं तोंड असतं ज्याला आपण आधी नमस्कार करतो मगच देवाला नमस्कार करतो ते ज्याचं तोंड आहे त्याला तो जो राक्षस आहे त्याचं नाव कीर्तिमुख आहे. तर हरिपाठ हा कीर्तिमुखी जरी गाय म्हणजे कीर्तिमुखाने असं राक्षसाने जरी गायला तरी जरी त्याचा देह पवित्र झालेला असेल तर आपला का नाही होणार. हा दुसरा अर्थ झाला. तिसरा अर्थ हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्र होय देह त्याचा. म्हणजे फक्त तोंडानेच गायला तरी पूर्ण देह पवित्र होतो. तर पूर्ण देहाने जर आचरण केलं तर काय होणार नाही आपलं. हा एक अर्थ झाला. चौथा अर्थ याच्यातून असा निघू शकतो की हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय म्हणजे काय हरिपाठाच्या कीर्तीचं जरी नुसतं मुखाने उच्चारण केलं तरी देह पवित्र होतो. मग हरिपाठ म्हणण्याची काय गरज. कारण त्याच्या कीर्तीने जर देह पवित्र होतो तर हरिपाठ म्हणण्याची काय गरज. देह पवित्र करायचा असेल तर फक्त त्याच्या कीर्तीचं गुणगान करा. हा चौथा अर्थ झाला. आता 5वा अर्थ काय आहे. हरिपाठ ह्याच्या आधीचे जे अर्थ घेतलेले आहेत आपण हरिपाठ या शब्दाचा अर्थ नामस्मरण हा घेतलेला आहे. आता जर एखाद्याने हरिपाठ या शब्दाचा अर्थ आता प्रचलित असा अर्थ जर घेतला हरिपाठ म्हणजे ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी काही अभंगांना विशिष्ट अभंगांनाच हरिपाठ अशी संज्ञा दिलेली आहे. तर या अभंग म्हणजे ह्या अभंगांचं हरिपाठ हे नाव आहे असं समजून जर या हरिपाठातील हरिपाठ या शब्दाचा अर्थ जर असा घेतला तर काय होईल. त्याचा अर्थ नामस्मरण हा अर्थ दूर राहिला. या हरिपाठाच्या कीर्तीचं मुखाने गायन केल्यावर पवित्र देह होतो. आता हे 5 अर्थ या वाक्याचे निघतात. तर यापैकी आपण कोणता अर्थ प्रमाण मानायचा अशी जेव्हा आपल्यावर पाळी येते तेव्हा आपल्याला काय करावं लागतं. हे प्रकरण कशाचं आहे हे बघावं लागतं. याचे पूर्व अभंग काय आहे याचा उत्तर अभंग काय आहे एकंदरीत ज्ञानेश्वर महाराजांनी
कोणत्या काय सांगण्यासाठी हे सर्व अभंग लिहिलेले आहे याचा आपल्याला निर्णय करावा लागतो आहे. आणि तो निर्णय करून त्यास अनुकूल असा जो अर्थ आहे तोच अर्थ आपल्याला त्या वाक्याचा मानला पाहिजे. तर आपण पूर्वोत्तर अभंग बघितले असता नामस्मरणाबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी कोणता अर्थ घेतला पाहिजे? नामस्मरण, हरिपाठ म्हणजे नामस्मरण, हरीचा पाठ म्हणजे हरीचं नाव, हरीच्या नावाच्या कीर्तीचं जरी आपण मुखाने गायन केलं तरी सुद्धा आपला देह पवित्र होतो. म्हणून कायम हरिनाम घ्यावा हाच अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे. बाकीचे जे 4 अर्थ आहेत हे अर्थ जरी खरे असले, आपल्याला खरे वाटत असले तरी सुद्धा हे या ठिकाणी उपयुक्त नाही. आता हा आपण निर्णय जसा या ठिकाणी करतो, तर हा निर्णय करण्यासाठी आपण आता काय बघितलं ते म्हणजे प्रकरण बघितलं. प्रकरण म्हणजे काय तर अधिकार. प्रकरण 2 प्रकारचे असे सांगतात, एक अधिकाराख्य प्रकरण आणि एक उभयाकांक्षा प्रकरण. आपण जे आता बघितलं ते अधिकाराख्य प्रकरण बघितलेलं आहे. हे नामस्मरणाचं प्रकरण चालू असल्यामुळे आपल्याला एक अशी जबाबदारी येते की सर्व ह्याच्यातील सर्व वाक्यांचे अर्थ हे नामस्मरणापर्यंत पोहोचले पाहिजे, हे आपल्यावर जबाबदारी येते. असंच प्रत्यक्ष वेदामध्ये होत असतं. आता वेदातलं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. वेदात उदाहरण कसं आहे, आता पूर्णाहुती जी आहे, पूर्णाहुती आपण प्रत्येक क्रियेच्या शेवटी पूर्णाहुती केल्याशिवाय ती क्रिया पूर्ण होत नाही असं आपण सांगतो. तर ती क्रिया करत असताना आपण मंत्र काय म्हणतो? सर्वं वै पूर्णाहुतिः सर्वमेवाप्नोति अथो इयं वै पूर्णाहुतिः इत्यादी मंत्र आहे. पूर्णाहुती सर्वमेवाप्नोति. पूर्णाहुतीने काय होतं? सर्वच आपल्या कामना पूर्ण होतात. आता पूर्णाहुतीने जर सर्व कामना पूर्ण होतात तर आपण ती पूर्णाहुती ज्या क्रियेसाठी करतो, म्हणजे उदाहरणार्थ आता आपलं हे आहे मुंज आहे, तर मुंजीच्या होमामध्ये सुद्धा किंवा विवाह होम आहे, विवाह होमामध्ये सुद्धा पूर्णाहुती आहे. किंवा आपण कामनिक अनुष्ठान करतो कुठलाही, शांती असतात, जन नक्षत्र शांती असते वगैरे वगैरे, तर या प्रत्येक शांतीमध्ये पूर्णाहुती आलेली आहे. आता मग त्याच्यात बरं हे सगळे ब्राह्मण लोक किंवा जे काही सांगणारे आहेत हे सुद्धा काय सांगतात की तुम्ही ती शांत करा, पूर्णाहुती करा असं सांगतात का? नाही सांगत. का? पूर्णाहुती सर्वान कामानं वापनवती. सर्व काम हे पूर्णाहुतीने जर होत असतील तर पूर्णाहुती करा असं सांगितलं पाहिजे. दुसऱ्या गोष्टी क्रिया करा असं कशाला सांगतात? तर त्या ठिकाणी हे जे वाक्य आलेलं आहे हे वाक्य कुठं आलेलं आहे आपल्याला बघणं अतिशय गरजेचं आहे. हे वाक्य जे मूळ वेदात आलेलं आहे ते वाक्य हे दर्शपूर्ण मास प्रकरण या संदर्भामध्ये आलेलं आहे किंवा एखाद्या कुठल्या तरी प्रकरणामध्ये आलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे त्या ठिकाणी? दर्शपूर्ण मासाभ्याम स्वर्ग कामो यजेत हे वाक्य आहे. स्वर्ग पाहिजे असेल तर त्याने दर्शपूर्ण मास याग करावा. या प्रकरणामध्ये जे पूर्णाहुती वाक्य आलेलं आहे त्या वाक्याने सुद्धा जर स्वर्ग प्राप्त होत असेल तर दर्शपूर्ण मासाचं जे हे प्रकरण आहे असं होणार नाही किंवा याचा समन्वय दर्शपूर्ण मासाशी आपल्याला करता येणार नाही. म्हणून काय करतात? याचा अर्थ आता कसा होतो ते बघा. पूर्णाहुतीने जर सर्व काम प्राप्त होतात, पूर्णाहुती हे काय आहे? दर्शपूर्ण मासाचं एक अंग आहे. त्या अंगाच्या अनुष्ठानाने जर सर्व आपल्या इच्छा पूर्ण होत असतील तर दर्शपूर्ण मास म्हणजे जो अंगी आहे त्याच्याने स्वर्ग का बरे मिळणार नाही आपल्याला? असा जो आपण अर्थ काढतो या ग्रंथांचा, त्याच्याने काय होतं? आपल्याला मुख्य अंगीची स्तुती या ठिकाणी आपल्याला करायची असते. मग अंगीची स्तुती करायची असेल तर काय करावं लागतं आपल्याला? त्याच्या अंगीची सुद्धा स्तुती करता येते, प्रत्यक्ष अंगीची, आणि त्याचे जे अंग आहेत त्या अंगांची सुद्धा स्तुती करायची असते. तसंच हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्र होय देह त्याचा, या ठिकाणी काय केलेलं आहे? नामस्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणजे काय? नामस्मरणाची प्रशंसा केलेली आहे. पण नामस्मरणाचं अंग काय आहे? तर नामस्मरणाचं अंग त्याची कीर्ती आहे. तर त्या कीर्तीची जर स्तुती केली, कीर्तीचं मुखाने गायन केल्यावर देह पवित्र होतो, तर नामस्मरण साक्षात मुखाने केल्यावर आपल्याला मोक्ष मिळणार नाही, हे काय मोक्ष मिळणारच असा त्याच्यातून अर्थ निघत असतो.
या ठिकाणचा विषय आहे. म्हणजे हे प्रकरण यालाच स्तुती असं म्हणतात. आणि हे जी स्तुती करणारे जे वाक्य असतात ती वाक्य ही अर्थवाद वाक्य असतात. आणि त्या अर्थवाद वाक्यांचा ती अर्थवाद वाक्य ही स्तुतीपर आहेत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला प्रकरण किंवा म्हणजे आता हा विषय कुठे आलेला आहे आपला, तर तात्पर्य ग्राहक हे काय काय आहे ह्या विषयी, म्हणजे जी वचनं आहेत त्या वचनांचा आपल्याला कळणारा अर्थ हा एक असतो, पण त्याचा गर्भित अर्थ जो असतो तो वेगळाच असतो. तो गर्भित अर्थ जाणून घेण्यासाठी फक्त त्या वचनाचाच म्हणजे ते फक्त वचनच गृहीत धरून आपल्याला तो अर्थ काढता येत नसतो. तर त्याच्याबरोबर आपल्याला प्रकरण, त्यानंतर हे अनेक म्हणजे प्रकरण, संयोग, विभाग, साहचर्य, चेष्टा, स्वर, विशेषण, अर्थवाद, योग्यता, प्राप्ती, अप्राप्ती, म्हणजे हे काही मी सांगितले तुम्हाला. अजून कित्येक असे तात्पर्य ग्राहक प्रमाण आहे. तर या तात्पर्य ग्राहक प्रमाणांवरून जेव्हा एखाद्या वाक्याचा तात्पर्याचा निर्णय होतो आणि तो निर्णय झाल्यावर त्या निर्णयातून कळालेला जो विषय आहे तो विषय हा त्या शब्दाचा मूळ अर्थ आहे किंवा त्या वाक्याला अभिप्रेत असा अर्थ आहे आणि तोच धर्म आहे हे या ठिकाणी सांगायचं असतं. तर हेच सांगण्यासाठी मीमांसा शास्त्रामध्ये जवळपास 950 अधिकरणं गेलेली आहेत. म्हणून मीमांसा शास्त्र हे प्रत्येक वेदवाक्याचा विचार करतं का, तर प्रत्येक वेदवाक्याचा विचार न करता ज्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला भ्रम होऊ शकतो, जसं आता सर्वान कामान वाप्नोती, या ठिकाणी आपल्याला हे निश्चित कळतं, हे आपल्याला हे वाक्य ऐकल्या कळू शकतं की याच्याने सर्व कामना पूर्ण होतात. तर हे झाल्यावर ज्याला संशय होतो, अरे सर्व कामं याच्यानेच होत असतील तर मग दर्शपूर्णमास करण्याची काय गरज, हे सोपं आहे दर्शपूर्णमासापेक्षा. तर असा संशय झालेल्यांसाठी किंवा असा संशय ज्या वाक्यांच्या ठिकाणी होऊ शकतो तसलीच वाक्य वेदांमध्ये निवडून त्या ठिकाणी 950 अधिकरण ही मीमांसकांनी खर्ची घातलेली आहे. आणि जवळपास 2,000 ते 2,500 सूत्र जैमिनी ऋषींनी तयार केलेले आहे. तर आता याच्यात आपल्याला हे करायचं जर असेल, म्हणजे तात्पर्य अर्थ कसा काढतात त्याची पद्धती जर जाणून घ्यायची असेल तर ती सुद्धा म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला एक 2-4 दिवसच लागतील की तात्पर्य अर्थाचा निर्णय कसा करायचा असतो, मग त्याच्यात विरोध आल्यावर त्या विरोधाचा परिहार कसा करायचा असतो, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला आणि 2-3 दिवस लागतील. आता आपली वेळ या ठिकाणी संपत असल्यामुळे मला ज्या पद्धतीने विषय मांडावासा वाटला त्या पद्धतीने विषय मांडलेला आहे. मला फारशी सवय नाहीये या अशा प्रकारे बोलायची, त्यातल्या त्यात मराठीत बोलायची तर अजून म्हणजे हे असा शास्त्रीय विषय मराठीत बोलायची सवय तर त्याहून नाहीये. कारण मी आतापर्यंत संस्कृतमधूनच जे काही विषय मांडलेले आहेत त्यामुळे कदाचित असं झालेलं असू शकतं की मी मराठीत बोलत असताना सुद्धा काही जणांना त्याचा अर्थ हा नीट कळालेला नसेल, संस्कृत भाषा ही जास्त असल्यामुळे. तर ती माझी कमतरता आहे, ती याच्या पुढे भरून काढण्याचा प्रयत्न करीन. आणि जे काही मीमांसा दर्शनाविषयी जे सांगितलं, जे मी आज सांगितलेला आहे हा मीमांसा दर्शनाचा जवळपास एक भाग सुद्धा आहे असं मी म्हणू शकत नाही. एवढं मोठं मीमांसा शास्त्र आहे. हे मीमांसा शास्त्र सुद्धा वेदमूलकच आहे हे आपण बघितलेलं आहे. आणि त्याविषयी मी जे काही बोललेलो आहे ते भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.